आज आपण नेहमीच्या वापरातील मसाले आणि घरगुती साहित्य वापरूनच बनवत आहोत. इस्लामपुरी किंवा ढाब्यावर मिळतो अगदी सेम चवीचा चमचमीत अख्खा मसूर, जो तुम्ही चपाती, भाकरी, भात असा कशासोबतही खाऊ शकता. बनवायला अतिशय सोपा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त कुकरच्या एका शिट्टीमध्येच तयार होतो. आता बऱ्यापैकी ऑफिस, शाळा रेग्युलरपणे सुरू होत आहेत, तर अशा वेळेला तुम्हाला देखील डब्याला काय भाजी बनवावी असा प्रश्न पडत असेल, तर आजचा हा अख्खा मसूर नक्की ट्राय करून बघा. कारण हा कोणत्याही वाटणा-घाटणाशिवाय तयार होत असल्यामुळे फारच पटकन तयार होतो. लगेच चमचमीत अख्खा मसूर बनवायला सुरुवात करूया. लाल रंगाची जी मसूरची डाळ असते ना, ती भरपूर जणांना माहितीच असेल. तीचंच अख्खं बी म्हणजेच सालीसह बी म्हणजेच अख्खा मसूर. तर हा आपल्याला साधारणतः 1 ते दीड वाटी घ्यायचा आहे, जो 4 व्यक्तींकरिता अगदी पुरेसा होतो. आता यामध्ये भरपूर सारं पाणी घालून स्वच्छ चुळून धुवून घेऊ, कारण यावर बऱ्यापैकी पावडर वापरलेली असते. आता पुन्हा एकदा मसूरच्या दुप्पट प्रमाणामध्ये पाणी घालायचंय आणि कमीत कमी 3 ते 4 तासांकरिता भिजण्यासाठी हा साईडला ठेवायचा आहे. तसं बघायला गेलं तर फार पटकन भिजतो, त्यामुळे कोमट पाणी वापरून सुद्धा तुम्ही 1-2 तासातच हा भिजवून घेऊ शकता. आता आपण आमटीची म्हणजेच अख्ख्या मसूरची तयारी करतोय, तर याकरिता आपल्याला कांदा थोडा जास्त प्रमाणात वापरायचा आहे. तर 4 व्यक्तींच्या भाजीकरिता मी 4 कांदे घेतले मध्यम साईजचे. आता हे आपण एकदम बारीक चिरून घेऊयात. हे पटकन बारीक चिरण्याकरिता मी आज वापरणार आहे चॉपर. तुमच्याकडे असेल तर चांगलंच आहे आणि नसेल तर तुम्ही हे कांदे किसणीनेही किसून घेऊ शकता, ज्यामुळे तुमची मेहनत आणि वेळ वाचेल. पण लक्षात घ्या, तुम्हाला कांदा हा जेवढा शक्य आहे तेवढा बारीकच चिरलेला घ्यायचा आहे. तर कांद्याची साल काढून थोड्याशा जाड फोडींमध्ये हा कट करून घेतला आणि आता पटकन चॉपरच्या मदतीने हा चॉप करून घेते. तर बघा, साधारणतः इतपत हा मी व्यवस्थित असा बारीक करून घेतलाय. यामुळे आपल्याला कांदा परतवण्याची वेळ वाचेल आणि आपल्या भाजीला कन्सिस्टन्सी एकसारखी येईल. आता आपण एक ठेचा बनवून घेतोय. त्याकरिता खलबत्त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या आणि 1.5 इंच आलं घातलं. आता हे संपूर्ण आपण पटकन असं ठेचून घेऊयात. तुम्हाला जर हा ठेचा बनवायला वेळ नसेल तर लसूण, मिरची, आलं मघाच्याच कांद्यासोबत चॉपरमध्ये चॉप करून घेतलं ना तर देखील चालेल. तर अशा स्वरूपाचा आपला ठेचा देखील तयार झालाय. मिरची या ठिकाणी कमी वापरली कारण आपण लाल तिखटही वापरणार आहोत. लगेचच फोडणीकडे वळूयात. तर त्याकरिता कुकर पहिले गॅसवर चढवला. आता यामध्ये गरजेनुसार तेल घालूयात. तर साधारणतः 3 पळी मी तेल घातलंय, कारण अख्खा मसूर आहे, थोडा चमचमीत बनवायचा आहे, तर तेल थोडं एक्स्ट्राच लागेल. पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक देखील करू शकता. आता अर्धा चमचा मोहरी घालू. मोहरी छान अशी तडतडली जायला हवी. त्याच वेळेला घालूयात अर्धा चमचा जिरे. जिरे देखील छान असे फुलले गेलेत. आता चॉप करून घेतलेला संपूर्ण कांदा घालायचा. कांदा एकदम बारीक स्वरूपात कट केलेला असल्यामुळे फार पटकन व्यवस्थित परतला जातो आणि यामुळे आपल्या अख्ख्या मसूरला टेस्ट फार भारी येते. लगेचच कढीपत्ताही घालूयात. कढीपत्ता असा डायरेक्ट तेलात घालण्याऐवजी या पद्धतीने घालायचा, ज्यामुळे तेल अंगावर उडत नाही. आता गरजेनुसार मीठही घालायचंय. साधारणतः 1 चमचा घातला. पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते. मीठ घातल्यामुळे ना कांद्याला पटकन पाणी सुटतं आणि हा व्यवस्थित मऊसूत अगदी कमी वेळामध्येच परतला जातो. या वेळेला तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम ठेवली तरी देखील चालणार आहे. आता हा मऊसूत होण्याची वाट बघूयात. तर बघा, काही मिनिटांमध्येच आपला कांदा सॉफ्ट झाला. लगेच यामध्ये तयार करून घेतलेला हा ठेचा घालायचा आणि हा देखील कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घ्यायचा. अख्खा मसूर आपण कुकरमध्ये बनवतोय, यामुळे आपल्याला 2 फायदे होणार आहे. एक म्हणजे कमी तेल वापरून देखील खूप छान अशी चमचमीत भाजी तयार होते आणि दुसरं म्हणजे खूप पटकन कमी वेळामध्ये मसूर शिजला जातो. दोनही जिन्नस व्यवस्थित परतले गेले. लगेच सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद, अर्धा चमचा गोडा मसाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं. यामुळे भाजीला रंग फार जबरदस्त येईल. घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. पुन्हा एकदा संपूर्ण जिन्नस व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घेऊयात. तर मसाले ना असेच कोरडे परतायला गेलं की बऱ्याचदा करपायला लागतात आणि ते व्यवस्थित शिजत नाही. त्यामुळेच मी यामध्ये फक्त पाव कप पाणी घालते आणि छान असं याला तेल सुटेपर्यंत हे शिजवून घेते. यामुळे मसाले देखील व्यवस्थित असे परतले जातील आणि त्यासोबत कांद्यामध्ये जर कच्चेपणा राहिला असेल तर तो देखील व्यवस्थित शिजून मऊसूत तयार होईल.
आता एवढ्या वेळामध्ये बघा म्हणजेच 4 तासामध्ये आपला अख्खा मसूर अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे. एखादा मसूर असा बोटांवर दाबून बघायचा, याची साल निघाली की समजायचं हा व्यवस्थित तयार झालेला आहे. आता यातील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी काढून टाकूयात. एवढ्या वेळामध्ये बघा आपले मसाले अगदी व्यवस्थित असे परतले गेलेले आहेत. यांना छान असं तेल सुटलंय. रंगही अगदी जबरदस्त आलेला आहे. आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा गूळ, जो घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे, पण यामुळे भाजीला टेस्ट जबरदस्त येते. संपूर्ण भिजवून घेतलेला मसूर देखील घालायचा आणि छान असा या मसाल्यांमध्येच परतवून घ्यायचा. मसाल्यांची कोटिंग या मसूरला होते आणि त्यामुळे या मसूरला टेस्ट आणखी जास्त छान येते. सोबतच तो मऊसूत शिजण्याकरिता देखील मदत होते. त्यामुळे एखादं मिनिट तरी हे आपण असंच व्यवस्थित असं परतवून घेऊयात. सध्याला अजूनही उन्हाळा असल्यामुळे मार्केटला हव्या तशा भाज्या काही येत नाहीये. मग अशा वेळेला तुम्ही टिफिनकरिता ही भाजी नक्की देऊ शकता. मसूर व्यवस्थित परतवून झाला की लगेच यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचंय. तर मसुराच्या दुप्पट प्रमाणामध्ये मी यामध्ये पाणी घातलं. साधारणतः अशा स्वरूपाची याची कन्सिस्टन्सी आहे. शिजल्यानंतर हा खूपच घट्टसर तयार होतो. आता लगेचच कुकरचं झाकण लावूयात आणि फक्त 1 ते 2 शिट्ट्या काढून घेऊयात, कारण 1-2 शिट्ट्यांमध्येच हा मसूर खूप व्यवस्थित मऊसूत शिजला जातो. 1 शिट्टी झाली आहेत. गॅस बंद करूयात आणि कुकर थंड करून घेऊयात. तर बघा कुकर आपला थंड झालाय. लगेचच झाकण खोलून बघते. वाह, काय मस्त असा आपला हा अख्खा मसूर तयार झालाय. रंग काय भारी आलाय ना, तरी देखील जबरदस्त आली आहे. मस्त असा चमचमीत दिसतोय. आता सर्वात शेवटी यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एक छोटासा तडका द्यायचा, जो घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. तडका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप मी गरम करून घेतलंय. त्यामध्ये उभ्या चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या आणि चिमूटभर हिंग घातलाय. आता ही गरमागरम चुरचुरीत फोडणी लगेचच या अख्खा मसूरवर घालायची आणि लगेचच यावर झाकण ठेवायचंय. यामुळे जो लसणाचा आणि हिंगाचा फ्लेवर आहे ना, तो या मसूरमध्ये अगदी व्यवस्थित उतरतो आणि आपली भाजी आणखी जास्त चविष्ट तयार होते. एखादा मिनिट झाकण ठेवल्यानंतर आता हे खोलून बघूयात. आपला अख्खा मसूर अगदी परफेक्ट असा सेट झालेला आहे. भाजी आपली गरमागरम सर्व्ह करण्याकरिता तयार आहे. तयार झालेला अख्खा मसूर तुम्ही ज्वारी, बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही सर्व्ह करू शकता. अगदी छान असा एका शिट्टीमध्ये हा मऊसूत शिजलाय. यासाठी वापरलेलं साहित्य देखील घरगुतीच आहे. तर त्यामुळे तुम्ही आजची ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करून बघू शकता. जबरदस्त होते. कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्या आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.